सोयीनुसार हिंदू शब्दाचा अर्थ लावू नका. हिंदू बांधवांनी संघटित होणं हीच काळाची गरज. बाळे येथील हिंदू संमेलनात हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचा प्रखर हुंकार. छत्रपतींचा विचार जपणं हेच खरे हिंदुत्व. हिंदू शब्दाचा अर्थ स्वतःच्या सोयीनुसार लावू नका. तो समजून घेणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येकाच्या मनात पोहोचवणं हेच खरं हिंदुत्व आहे. ज्यांना आपल्या देशापेक्षा इतर देशांचा अभिमान वाटतो त्यांनी खुशाल हा देश सोडावा. जे छत्रपतींना मानतात आणि जय श्रीराम म्हणतात त्यांनीच भारतात राहावं. अशा जहाल शब्दात हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी हिंदू समाजाला जागे केले. बाळे येथील नागराजनगर इथं शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित भव्य हिंदू संमेलनात ते बोलत होते. हिंदूंच्या भविष्यासाठी संघटित होणं अनिवार्य. महाराज पुढे म्हणाले की इतर देशांच्या युद्धाचे पडसाद आपल्या देशात उमटतात हे गंभीर आहे. 25 ते 30 वर्षापूर्वी हिंदू म्हणणाऱ्याला अपराधी मानलं जायचं. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घराघरात हिंदुत्व पोहोचवलं. म्हणूनच 500 वर्षानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पाहण्याचं भाग्य लाभले. देशाच्या भूगोलात आणि नद्यांच्या नावातही आपली संस्कृती दडलेली आहे. आता हिंदूंच्या भविष्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवानं संघटित होणं गरजेचं आहे. पाश्चात्य संस्कृतीचा त्याग करा. ॲडव्होकेट गौरी आंबेडकर यांनी हिंदूंच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रहार केला. घरात मातृभाषेतच संवाद साधा. हिंदू महिलांच्या कपाळावरील टिकली व कुंकू गायब होणं चिंताजनक आहे. सणासुदीला पारंपरिक पोशाखांचा आग्रह धरा आणि घरामध्ये नटनट्यांच्या फोटोंऐवजी आपल्या आराध्य देवतांचे फोटो लावून कुटुंब पद्धतीचं जतन करा असं त्यांनी ठामपणे सांगितले. हिंदू राष्ट्राचा अभिमान आचरणात आणा. हरिभक्तपरायण राशीनकर महाराज. हिंदू समाजात वेगवेगळ्या उपासना पद्धती असल्या तरी प्रत्येकानं हिंदू म्हणूनच एकत्र आलं पाहिजे. ज्याप्रमाणे नद्या संगमावर एकत्र येऊन समुद्राला मिळतात तसेच आपण सर्व एक आहोत. प्रत्येकानं हिंदू राष्ट्राचा अभिमान आचरणात आणला पाहिजे आणि ही हिंदुत्वाची ज्योत सदैव तेवत ठेवली पाहिजे असे आवाहन हरिभक्तपरायण राशीनकर महाराज यांनी केले. शोभायात्रेनं वेधले लक्ष. संमेलनापूर्वी बाळे कॉर्नर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जिजाऊ शिवराय आणि संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील बालमावळ्यांनी व लेझिम खेळणाऱ्या मुलांनी उपस्थितांची मनं जिंकली. नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचं स्वागत केले. संमेलनात माझ्या राजा र, दिशा दिशास भेदुनी यांसारखी स्फूर्तिगीते आणि शंभुगाथेच्या सादरीकरणाला हिंदूंनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व भारतमाता पूजनानं झाली. व्यासपीठावर वर्षा जाधव, बाबासाहेब शेरकर, संतोष धाकपाडे आणि मान्यवर उपस्थित होते. शिरीष मते यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून सूत्रसंचालन केले. संमेलनानंतर 1000हून अधिक हिंदूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नतमस्तक होतो आणि संमेलनाच्या माझ्याकडे दिलेल्या जबाबदारीला मी प्रारंभ करतो. व्यासपीठावर असलेले मान्यवर व माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधव आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण हिंदू संमेलनामध्ये उपस्थित आहोत. मुळात हिंदू शब्दाचा आपला अर्थ काय आहे हे पाहणं सध्या काळाची गरज बनत चाललेली आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं स्वीकारायला लागलो, परंतु ज्या भारतामध्ये, ज्या हिंदुस्थानामध्ये राहतो आपण, ज्या संस्कृतीने आम्हाला घडवलं, ज्या परंपरेने आमच्यावर संस्कार केले, शिवरायांनी जो विचार प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोच केला, या विचाराला हिंदुत्व म्हणावं अशा पद्धतीची धारणा आपल्याला हिंदुत्वाच्या अनुषंगाने स्वीकारावी लागते. बघा, आपल्याकडे हिंदुत्व हा कोणत्या ग्रंथातला आणि कोणत्या विचाराचा शब्द आहे हे पाहत असताना शिवरायांनी हिंदुत्व कोणतं स्वीकारलं, शंभूराजांनी स्वीकारलेलं हिंदुत्व काय आहे हे पाहणं काळाची गरज आहे. कारण 350 वर्ष होऊन गेली तरी शिवरायांचं गारुड प्रत्येकाच्या मनावर सध्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्यांनी स्वीकारलेलं जे हिंदुत्व आहे, त्यांनी मांडलेलं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व अतिशय विलक्षण होतं आणि म्हणून शिवरायांच्या हिंदुत्वाचा विचार
आणि श्रीरामाचा आदर्श स्वीकारून आम्हाला पुढे जावं लागतं. आपण हा विचार मांडत असताना हिंदू संमेलनामध्ये हिंदुत्वाच्या व्याख्येचं चिंतन करत असताना कुणी कोणतं हिंदुत्व स्वीकारलं याच्यापेक्षा आपल्याला कोणतं हिंदुत्व स्वीकारायचं आहे हा विचार संघाच्या विचारधारेतून आपल्याला ते स्वीकारावं लागत असतं. या निमित्ताने शोभायात्रेचं व कार्यक्रमाचं आयोजन या परिसरातील संयोजकांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने सोलापूर शहरामध्ये विविध भागात 100 ठिकाणी अशी संमेलनं घेण्यात यावीत अशा पद्धतीचं नियोजन ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला या सर्व संमेलनामध्ये संमेलनाचं स्वरूप कसं असावं, संमेलनाचे विषय काय असावे, संमेलनाला वक्ता कोण असावा इथपासूनची सगळी तयारी संमेलनाच्या संकल्पनेच्या वेळेला निश्चित करण्यात आली. मध्येही मला 1-2 ठिकाणी संमेलनासाठी संपर्क करण्यात आला, परंतु माझ्याकडं वारकरी संप्रदायाची मोठी जबाबदारी आहे आणि मी समाजातला एक कीर्तनकार म्हणून आता समाजात जास्त समोर असल्यामुळे मला कीर्तनाचे कार्यक्रम खूप असतात आणि म्हणून मी एकदा शब्द दिला की त्याच्यामध्ये कधीही बदल करत नाही. कोणतीही परिस्थिती असो, काहीही असो, वेळेला आणि तारखेला मी तेवढा तत्पर असल्यामुळे माझ्याकडे कार्यक्रम जास्त असतात आणि म्हणून मी यासुद्धा संयोजकांना सुरुवातीपासून एकच विनंती करत होतो की मी तुमच्याकडे यायला तयार आहे, परंतु त्यांची आज थोडी अडचण होती, त्यांचाही थोडा आज नाविलाज होता, त्यामुळे शोभायात्रेला थोडासा उशीर झाला. परंतु सर्वप्रथम मी या संयोजकाचं अभिनंदन करेन की आपण खूप चांगल्या पद्धतीनं इथं याचं नियोजन केलं.